आत्मविश्वास, एक लूक त्याच्यामध्ये डॉक्टर, तो किती गंभीर असेल, तो मिक्सअपच होत नाही. डॉक्टर मिक्सअप होत नाही बरं का. जे मिक्सअप होत नाही ते कोण आहेत, त्यांना इंजेक्शन देऊ आपण. हा सगळ्याला घेऊन शिकायला लागला, शिकवायला. काय शिकवतो, काय शिक्षण आहे त्याचं काय शिक्षण आहे. तर जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो, श्रेष्ठ होऊ पाहतो, तो तुमचा सेवक होईल, तो तुमचा सेवक होईल. आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो, पहिला व्हायचंय, तो तुमचा दास होईल. ज्याला चर्च मध्ये पहिला नंबर मारायचा आहे त्याने काय व्हायला पाहिजे, दास. शाळेत कसा पहिला नंबर, तसं चर्च मध्ये ज्याला वाटतं पहिला नंबर यायला पाहिजे ना, त्याने खुर्च्या लावायच्या, सतरंजा लावायच्या, त्याने लोकांना पाणी द्यायचं, कोणी जेवण वाढायचं, कोणी कचरा काढायचा. तुम्ही जे काम, लक्षात ठेवा, आणि ते करताना बघू नका मला कोण बघतं का. कधी कधी लोकांना थैला दाखवायला लागतात, मी घेऊन चाललोय. नाही, तुम्हाला पाहणारा तुमचा देव आहे, आणि देवाच्या नजरेत तुम्ही पहिले आहात. किती सुंदर गोष्ट आहे. अहो, तुम्ही ते काम करताना तुमचं काम कोणाच्या नजरेत येत नाही, पण त्याची नजर 24 तास तुमच्यावर असते. 24 तास, 24 आवर्स. योहानाच्या आईचं मागणं काय, एकाला तुमच्या उजवीकडं राज्य आल्यावर, लक्षात घ्या, ज्या दिवशी प्रभूचं राज्य येईल ना, तुमच्या सेवेचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या सेवेचं प्रतिफळ रामो 100% तुला मिळणार आहे. 100%. असं काम करतो तो की कधी कुणाच्या नजरेला येत नाही, पण करतो मनोभावे. तू पहिला आहेस चर्चमध्ये, सगळी ते जमा केलेला सगळा कचरा नेऊन बरोबर टाकतो तिथे सगळ्यांच्या अगोदर, पळून 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 लोक आणायचं काम. ही सेवा आहे तुझी. लोकांना घेऊन येतो ना, बाहेरून आलेले लोक त्यांना घेऊन येतो, त्याचं प्रतिफळ देव तुला देणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, सेवा करताना मनोभावी करत राहायचं. कदाचित तुझं डिझेल, तुझं पेट्रोल त्याच्यामध्ये जाईल, पण एक गोष्ट ध्यानात ठेव, त्याची पर्वा पण करू नकोस, काय तुझं डिझेल, तुझं पेट्रोल, परंतु देव तुला सगळ्यात उत्तम प्रतिफळ देईल. हे मिनिस्ट्रीमध्ये तुम्हाला करावं लागणार, हे सेवेमध्ये तुम्हाला करावं लागणार. जे तुम्ही लोक येतात, मला माहिती आहे चर्चमध्ये असे लोक आहेत की जे आलेल्या बाहेरच्या लोकांना, तुमचं घर, तुमचं कुटुंब तुम्ही त्यागून येतात, तुमचा वेळ तुम्ही खर्ची करता, याचं प्रतिफळ प्रभू तुम्हाला देणार आहे. प्रभूचं लक्ष तुमच्याकडे आहे. ही मिनिस्ट्री, ही सेवा आहे, आणि सेवा करत असताना इतकं मनोभावे सेवा करत राहा. मला माहिती की ज्यास आपण चर्चचं काम करत असताना इथं खड्डे मारले, इथं दगड फोडले, इथं रस्ते तयार केले, इथं आम्ही आणि विटांवर विटा रचण्याचं काम केलं, आम्ही माती वाहिली, पण प्रभू तुमच्या ऋणामध्ये राहिला नाही. तुम्ही फर्स्ट लोक आहात, पहिले लोक आहात की प्रभूनं या तुमच्या कामाचं प्रतिफळ तुम्हाला दिलेलं आहे. म्हणून करताना अशी भावना तुम्ही ठेवा, मला माणूस पाहत नाही, पण जगाचा राजा मला पाहतोय, स्वर्गाचा देव मला पाहतोय. म्हणून तो म्हटला, पहिला हो पाहतो तर शेवटचा हो, श्रेष्ठ हो पाहतो तर पहिल्यांदा दास बन. दासाचं वैशिष्ट्य, तो कुणाला मालकाला प्रत्युत्तर करत नाही. तसं काही लोकांनी तुमचं मन दुखवलं, तुम्हाला वाईट बोलले, प्रत्युत्तर देऊ नका. तुम्ही दास आहात. आपलं अस्तित्व विसरून जा ना. आम्ही दास आहोत, आम्ही सेवक आहोत. अहो, लोकांचं काम आम्हाला बोलणं आहे. लोक बोलले म्हणून नाही, आता दास जर म्हटला नाही मी तुमची नोकरी सोडतो, तो उद्धट दास झाला. तसे बरेच लोकांना कोणी बोल, चर्च सोडतो, जा, उद्धट दास. बोला मारा जोडा असं म्हटलं पाहिजे. काही पण करा, सोडत नाही बघा. इथंच मरणार आहे आम्ही, तुम्हीच आमची मयत करा. करत नाही लगेच. असाच काम आहे ते. पुढे वाचा, अजून एक गोष्ट वाचा. मत्ते 10 अध्याय 3री गोष्ट, मत्त्याचं शुभवर्तमान 10 अध्याय 24 आणि 25 वचन. इथं असं म्हटलं की श्रेष्ठ बनण्यासाठी तुम्हाला सेवक बनलं पाहिजे. कुठली ईर्ष्या, कुठली स्पर्धा, कुठली चढाओढ, मोठेपणासाठी कुठली धावाधाव नाही. तो म्हणतो खंडणी भरून मुक्ती देण्यासाठी तो आला होता. तर सेवकानं आहेच काम केलं पाहिजे. आम्ही देखील सेवक बनावं जसं ख्रिस्त सेवक बनला. आता मत्त्याचं शुभवर्तमान 10 अध्याय 24 आणि 25 वचन. गुरुपेक्षा शिष्य थोर नाही, शिष्य थोर नाही, आणि धन्यापेक्षा दास थोर नाही, शिष्यानं गुरुसारखं व दासानं धन्यांसारखे व्हावं. इतके त्यास पुरे. काय सांगितलं? पुरे म्हणजे महत्वाचं काय आहे? काय महत्वाचं आहे हो? गुरुपेक्षा शिष्य थोर नाही. कोण थोर नाही?
शिष्य. पण आज आम्ही पाहतो शिष्य गुरुपेक्षा थोर झाले. आमचा गुरु कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. मग काय आम्ही त्याच्यापेक्षा मोठे होत आहोत का? येशू इतका लहान झाला की तो ते लहानपण सांभाळत असताना त्यानं प्रत्येक व्यक्तीला महत्व दिलं. ऐका बरं का, बालकाला सुद्धा त्यांनी महत्व दिलं. बालकास माझ्याजवळ त्यांनी दाखवलं, अरे तुमचा गुरु लहान लेकरांवर प्रेम करतो. मग तुमच्यामध्ये त्या गुरु सारखं कोणतं ना काय शिष्यानं गुरुपेक्षा शिष्य थोर नाही, गुरुपेक्षा शिष्य थोर नाही, शिष्य थोर नाही आणि धन्यापेक्षा दास थोर नाही. तुमचा गुरु ईशू आहे आणि तो शिष्यांचे पाय धुतो. मग तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे आहात काय? आज जगामध्ये तोच प्रश्न आहे. लोक पाय धुत आहेत का पाय उडत आहेत? आज जर तुम्ही बघितलं तर सगळे एकमेकाचे पाय उडत आहेत. जा तुम्ही बाहेरच्या मंडळांमध्ये जाऊन बघा. देवाच्या कृपेनं तुम्ही म्हणता त्याचा मला अभिमान पण वाटतो की देवा तो मला चांगल्या मंडळीमध्ये ठेवलं. 100% खरं आहे. इथं तुम्हाला प्युअर शिक्षण, ज्याच्यानं तुमची बांधणी केली जाते, ज्याच्यानं तुम्ही आत्मिक मनुष्य कसं बनावं हे तुम्हाला शिकवलं जातं. परंतु बऱ्याच ठिकाणामध्ये आम्ही पाहतो ईर्ष्या, स्पर्धा इतकी टोकाला गेलेली आहे की तिथं देवाचं अस्तित्व असण्यापेक्षा माणसांचंच अस्तित्व जास्त आहे. माणसाला महत्व दिलं जात आहे. कधी पालकाला महत्व, कधी एल्डर्सला महत्व, कधी सेक्रेटरीला महत्व, कधी कधी दान देणाऱ्याला महत्व, कधी कधी एखाद्या VIP व्यक्तीला महत्व. पण तो म्हणतो नाही रे तसं. गुरुपेक्षा शिष्य श्रेष्ठ असू शकतील का? तुमच्या गुरुनं तुमच्यासाठी एक आदर्श कित्ता घातला आणि तो आदर्श कित्ता तुमच्या समोर ठेवत असताना त्या ठिकाणामध्ये असं म्हटलं की तुम्ही त्याच पद्धतीचं जीवन जगावं. योहान 12:1-7 वचन वाचा बरं. योहानाचं शुभवर्तमान 12:1-7 वचन. हा, मग येशू बलाढण्याच्या पूर्वी 6 दिवस बेतानीस आला, ज्या लाजराने येशूनं हा तो तेथे होता. त्यांनी त्याच्यासाठी जेवणावर केली. मार्था, योहान 12:1-7 पर्यंत. हा हा. मग येशू हा. वलांडण्याच्या पूर्वी हा. 6 दिवस बेतानीस आला, हा. ज्या लाजराला हा. येशूने मेलेल्यातून उठविले होते तो तेथे होता. तेथे होता म्हणून त्यांनी तेथे म्हणून ते हा बात ऐका म्हणून तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली. का तो असं म्हणतो त्याचं कारण तुम्हाला सांगतो. तिथे जेवणावळ केली. तेव्हा मार्था वाढीत होती आणि लाजर त्याच्या पंक्तीस बसणाऱ्यांपैकी एक होता. तेव्हा मरियेनं अर्धा शेर शुद्ध जटामांसीचं मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणास लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले. आता काय घटना घडली वाचा त्याच्यामध्ये पुढे. तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासानं घर भरून गेलं. मग त्याच्या शिष्यातील एक जण यहूदा इस्करियोत जो त्याला धरून देणार होता तो म्हणाला हे सुगंधी तेल 300 रुपयास विकून ते गरीबास का दिले नाही. त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती व तिच्या जे टाकण्यात येईल ते तो चोरून घेई म्हणून तो असे म्हणाला. आता समस्या काय? येशू म्हणतो गुरु श्रेष्ठ आहे, शिष्य श्रेष्ठ नाही. पण इथं हा जो शिष्य आहे तो गुरुला ज्ञान सांगतो. काय गुरुला ज्ञान सांगतो? गुरु बसला, मरिया आली, आलाबस्त्र कुपी फोडली, आलाबस्त्र कुपीच्या वासानं घर भरलं. 300 रुपयाची आलाबस्त्र कुपी. आता यहुदा ज्याला येशू शिक्षण देत आहे तो यहुदा येशूला शिक्षण द्यायला लागलाय. काय शिक्षण द्यायला लागला? हे सुगंधी एवढ्या पैशाची. येशूला ही घटना माहिती होती ना, म्हणून त्यानं तिथं सांगितलं अरे गुरु तो गुरु असतो, शिष्य गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही. आता विचार करा, जिथं येशूला यहूदानं ज्ञान सांगितलं तिथं जगातले पालक वाचणार आहेत का? जगातले पालक वाचतील? बऱ्याच मंडळांमध्ये हा प्रॉब्लेम आहे.
ते डिस्टर्ब आहेत सेवक लोक. जे सेवक माझं वचन ऐकत आहे, प्रभूचं वचन मी तुम्हाला सांगत आहे, डिस्टर्ब होऊ नका. येशूनं शिष्यांना ती गोष्ट शिकवली. जसा गुरु मोठा असतो तसा शिष्य गुरु सारखं त्यानं बनावं, परंतु शिष्य गुरुपेक्षा मोठा बनण्याचा प्रयत्न करत आहे. आज जे लोक या टीव्हीवरून वेगवेगळ्या माध्यमातून वचन ऐकत आहे, हा प्रश्न तुमच्या समोर मी मांडत आहे. उपवासाच्या दिवसामध्ये वधस्तंभाच्या ख्रिस्ताचं मनन करत आहात, परंतु तुमच्यातली भावना काय आहे? तुमच्या अंतःकरणामध्ये कुठल्या प्रकारची भावना आहे? चर्चमध्ये जाताना जसं यहुदानं आपल्या गुरुमधला दोष शोधण्याचा प्रयत्न केला, तसं तुम्ही तुमच्या मंडळीमध्ये तुमच्या पालकातले दोष शोधण्याचा प्रयत्न करत आहात का? पण शास्त्र सांगतं गुरुपेक्षा शिष्य कधीच श्रेष्ठ नसतो. कसं पॉसिबल आहे? आणि येशूने हीच गोष्ट सांगितली, तुम्हाला मोठं बनायचंय ना, तर तुम्हाला गुरु सारखं बनावं लागेल. मला मोठं व्हायचं तर मला शिष्यांपेक्षा नाही मोठं व्हायचंय, मला माझ्या गुरु सारखं बनायचंय. गुरुपेक्षा मोठा कोणी नाही, माझा गुरु प्रभू येशू ख्रिस्त आहे. तसं मला गुरु सारखं बनायचंय. तुम्हाला वाटतं मोठं व्हावं, तर तुम्हाला तुमच्या गुरु सारखं बनावं लागेल, मग तुम्ही येशू सारखं बनणार आहात. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देवानं, ऐका आता, एक वाक्य तिथं वाचलं गेलं, आता त्याच्यावर रिपीट करायचं नाही आपल्याला. येशूनं शिष्य नेमला यहुदाला. ऐका, प्रभूने या पृथ्वी तलावर अनेक लोकांना आपले शिष्य नेमलेले आहेत. ऐका बरं का, मला पण देवानं पाळक म्हणून नेमलं. मग बरेच लोक येऊन मला भेटतात. परवा एका कार्यक्रमाला गेल्यावर तिथं पण आले. ते माझ्या मुलीला मी घेऊन आलो, म्हटले तिला म्हटलं चल मी तुला सरप्राईज देणार आहे. मग ती म्हणते बाबा काय सरप्राईज आहे? काय सरप्राईज आहे? चल चल चल. मग ते घेऊन आले आणि मग तिला माझ्या बाजूला उभं केलं. रोज युट्यूबला बघते ना, आणि तिने मला बघितलं, ती एक्साइट झाली. एवढं मोठं सरप्राईज बाबा तुम्ही मला दिला. तुला वाटलं, तू म्हणत होती ना एकदा मला त्यांच्यावर फोटो काढायचा, काढ आता फोटो. आणि मग फोटो काढला. आता मी लगेच डोक्यात हवा, मी VIP, मी अमका, मी तमका, एवढे माझ्याच बरोबर फोटो काढतो. ते माझा मित्र होता. अरे यार तू सेलिब्रिटी झाला की. चुप, मला माहिती काय. ऐका आता ते वाक्य मी तुम्हाला सांगतो. येशूनं यहुदा हा खूप केपेबल होता म्हणून त्याला शिष्य नेमलं नाही बरं का. तो लायक नव्हता, तो चोर होता, तरी येशूनं त्याच्यावरती जबाबदारी सोपवली. ऐका, तुमच्या लायकीमुळे तुम्ही त्या जबाबदारीच्या पदावरती नाही, ही गुरुनं दाखवलेली तुमच्याविषयी असणारा विश्वास आहे, बस, बाकी काय नाही. ही माझी लायकी नाही, ही माझी पात्रता नाही. जसं यहुदाचं उणे पण येशूला माहिती होतं, पण तरी त्याला खजिनदार केलं. त्याला माहिती हा चोर आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो, यहुदा चोर होता, येशूनं कशाला त्याला डबी दिली, कशाला ते खजिनदार पद दिलं? मग मला असं माझ्या डोक्यात आला, अरे देवाला अजून एक चोर करायचा नव्हता. म्हणजे काय, समजा दुसऱ्याकडे डबी दिली असते त्याने चोरलं असतं तर? त्यापेक्षा चोराला चोरी करू द्या, त्याला मी बरोबर करेल. पण दुसऱ्या व्यक्तीला त्या मोहामध्ये त्याला पाडायचं नव्हतं. त्याला माहिती होतं याचं लक्ष सगळं पैशाकडे, तर याला पैसाच हँडल करायला देऊ द्या. पण काही हे जे राहिलेले 11 शिष्य यांचं लक्ष पैशाकडे नाही, यांचं लक्ष मिनिस्ट्रीकडे आहे. आणि म्हणून प्रभूने या 11 लोकांना मिनिस्ट्रीची जबाबदारी सोपवली. हे लोक केपेबल नव्हते, पण गुरुनं दाखवलेला विश्वास, या विश्वासाच्या द्वारे त्यांच्याकडनं सेवा घडली. म्हणून लक्षात ठेवा, सेवा तुमच्याकडे सोपवल्यावर तुम्ही तेवढे कुवतीचे आहात म्हणून तुमच्याकडे सेवा नाही, तर तुमचा गुरु तुमच्यावर विश्वास टाकतो म्हणून त्याचे आभार माना. काय सुंदर आहे. तो चोर होता, त्याला माहिती आहे. तो त्या पदासाठी लायक नाही, हे पण त्याला माहिती होतं. ऐका, कोणी सुद्धा आपल्याला त्या पदावर स्थापित करून असं म्हणू नये की माझ्या योग्यतेप्रमाणे मला मिळालं. आणि आम्ही गाणं गातो नाही का, योग्यता असे बडकर हवे. योग्यतेपेक्षा अधिक प्रभूने आम्हाला दिलेलं आहे. आम्ही त्या योग्यतेचे नाहीत. एवढी मोठी सेवा प्रभूने आमच्याकडे करून घ्यावी, आम्ही त्या योग्यतेचे नाहीत. पण तरी तो काय म्हणतो, वाचा बरं ते वचन. मला वाटते जाऊ द्या, ते सोडा, पुढचा एकच मुद्दा घेऊया. लास्ट मुद्दा, मत्तयाचं शुभवर्तमान 10 अध्याय 25 वचन. मत्तय 10:25.
हा, शिष्यांनी गुरुसारखे कुणासारखं व्हावं? गुरुसारखं व दासानं धन्यांसारखे व्हावे. कशासारखं व्हावं? धन्यांसारखे व्हावे. शिष्याने कुणासारखं बनावं? गुरुसारखे. अजून एक वचन वाचा, योहानाचं शुभवर्तमान 13वा अध्याय 12 ते 17 वचन वाचा. हा, बोधस्तंभी जाण्यापूर्वी शेवटचा बोध. मग वाचा पटकन. मग त्याचे पाय धुतल्यावर, मग त्यांनी त्याचे पाय धुतल्यावर व आपली वस्त्रे चढवून पुन्हा बसल्यावर त्याने त्यांना म्हटलं, मी तुम्हाला काय केले आहे? मी तुम्हाला काय केलं आहे? हे तुम्हाला समजले काय? हे तुम्हाला समजलं काय? तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधित, प्रभू असे समजता आणि ते ठीक बोलता. कारण मी तसा आहेच. म्हणून मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्ही सुद्धा एकमेकांचे का पाय धुतले? बोधस्तंभी जाण्याचा शेवटचा बोध, आणि शेवटच्या बोधामध्ये तो त्यांना जाणीव, मी काय करतो बघा. असं घ्यायला बसवलं, जेवण झालं, त्यांनी रुमाल बांधला, सगळ्यांचे पाय धुवायला लागले. आता प्रश्न असा आहे, हा पाय धुताना सगळे लोक एवढं स्वतःला लायक समजायला लागले, ते 12च्या 12 शिष्य, आणि पाय धुवून निवांत घ्यायला लागलेले. मी तिथं एक सेवक आहे, आणि रामबाबू आले, ते माझे पाय धुवायला लागले. मी तो फोटो काढून टाकला असता. रामबाबूने माझे पाय धुतले. आता येशू तिथं काय करायला लागला माहिती का? 12 शिष्यांना रांगेत बसून पाय धुवायला लावले. पाय धुत असताना एकही रिॲक्ट झाला नाही, फक्त पेत्र रिॲक्ट झाला. बाकीचे एकदम ब्लँक, जस काय धुतो तर धुऊ द्या, करतो तर करू द्या. आज त्याच्या मनात आलं असेल, आज येशूची लहर पेटली. आजपर्यंत धुतले नाही, आज कशी काय धुतले काय माहिती. एकमेकाच्या तोंडाकडे बघून खाना चालू केले असतील, नाही का? कोपरे मारून नसतं कधी. कोणीच रिॲक्ट नाही. मित्रांनो, एकदम जबरदस्त रिॲक्शन. काय रिॲक्शन आहे त्याची? नाही, माझे पाय. मग ही रिॲक्शन बाकीचे देऊ शकले नसते का? ऐका, जसं पेत्राला वाटलं तसं बाकीच्या लोकांना वाटलं नाही का? म्हणतो हे ब्लँक आहेत. 3.5 वर्षाच्या ट्रेनिंग मध्ये त्यांच्या कधीच लक्षात हे आलं नाही की शिष्याने गुरुचे पाय धुवायला पाहिजे, पण इकडं गुरुच शिष्यांचे पाय धुवायला लागला. येशू का ते करत आहे? 3.5 वर्षामध्ये या लोकांनी एकदा पण हे प्रॅक्टिकल केलं नाही, एकदा पण जाऊन येशूचे पाय धुतले नाही. येशूला प्रश्न पडला, 3.5 वर्ष या दगडांना शिकवलं, पण 3.5 वर्ष त्यांच्या डोक्यात घुसलंच नाही. अजून पण हे आपल्या जागेवरती ठाम आहेत. ऐका, एवढे वर्ष देवाचं वचन जगामध्ये सगळीकडे गाजवलं जातं, पण लोकांमध्ये बदलच नसेल, मग वधस्तंभावरचा ख्रिस्त अजून वधस्तंभावरच आहे. त्याचं शिक्षण तिथंच आहे अजून. काय म्हणतो येशू? वाचा परत वचन. तुम्ही मला त्यांचे पाय धुतल्यावर व आपली वस्त्र चढवून पुन्हा बसल्यावर त्याने त्यांना म्हटलं, मी तुम्हाला काय केले आहे? आता येशूला हे सगळं करताना कुणी काही रिॲक्शन दिलं नाही, त्यामुळे येशूनं कपडे घातले आणि जागेवरून बसला. आता परत शिक्षण. काय म्हटलं आता? मी तुम्हाला काय केले? हे तुम्हाला समजले काय? समजलं का? तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधिता, असे समजता, आणि ते ठीक बोलता. कारण मी तसा आहे. म्हणून मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे. काय केलं पाहिजे? काय ईशूनं पाय धुतले? सुरुवात कुठं झाली? मरिया ती योहानाची आई म्हणती, एकाला उजवीकडे एकाला डावीकडे बस. आता एवढं सगळं एक वाक्य बोलल्यावर येशूला एवढं सगळं करावं लागलं. यांच्यामध्ये श्रेष्ठत्व ठरवण्यासाठी यांनी त्याला डेमो दिला, प्रॅक्टिकल दिलं. तो म्हटला, तुम्हाला माझ्यासारखं व्हायचंय, माझ्या उजवीकडे बसायचंय, माझ्या डावीकडे बसायचंय. ही तुमच्या अंतःकरणातली प्रार्थना, ही तुमची मागणी, पण याच्यासाठीची प्रोसेस कोणती आहे? ती प्रोसेस एक टप्प्यानं तो सांगतो की तुम्ही आणि पहिल्यांदा दास बना. तो म्हणतो तुम्ही शिष्य बना. शिष्य बनण्यासाठी शिष्याला गुरुसारखं बनलं पाहिजे. जसं गुरु
गुरु करतो तसं त्याचं अनुसरण केलं पाहिजे. आता येशूनं शिष्यांचे पाय धुतले, कुणीच रिॲक्शन दिलं नाही. पेत्रानं रिॲक्शन दिल्यावर, पेत्र रिॲक्ट झाल्यावर त्याला कळलं एकच हुशार विद्यार्थी वर्गामध्ये आहे, अजून 11 टाळक्यांना कळलेलं नाही. आता यांची परत एकदा उजळणी घ्यावी. आणि परत एकदा उजळणी घेताना त्या ठिकाणामध्ये तो म्हणतो, मी काय केलं तुम्ही बघितलं का? म्हटले होय बघितलं. मग मी काय केलं? तुम्ही जसे शांत बसला तसे ते शांत बसले असतील. काय बोललं तर उत्तर चुकलं तर मग ते पण शांत बसले. मग येशू जास्त वेळ कशाला? आता मध्येच तर मी जाणार आहे. यांच्या डोक्यात तर घुसलं पाहिजे काय करायला पाहिजे. ऐका, महत्वाची ती रात्र, ज्या रात्रीतलं त्याला असं म्हटलंय मौंदी गुरुवार. आणि मौंदी या शब्दाचा अर्थ, ते लॅटिन शब्द, त्या लॅटिन शब्दाचा अर्थच आहे की शिक्षणाची रात्र. येशूने शिष्यांना दिलेलं शिक्षण, त्या शिक्षणाची ती रात्र आहे. ती शिक्षणाची रात्र, लास्ट, शेवटची रात्र, आपल्या शिष्यांसमवेत घालवलेली शेवटची रात्र. आणि त्या रात्रीमध्ये त्यानं शिष्यांना जगातलं सगळ्यात भारी शिक्षण दिलं. जगातलं सगळ्यात भारी शिक्षण, ज्याच्यानं त्यांचं शिष्यत्व टिकून राहणार आहे, त्याच्यानं ते डिसायपल बनणार. आणि काय शिक्षण होतं माहिती का? तुम्ही जसं तुमच्या गुरुनं केलं. काय म्हटलं तो? तो म्हणतो, तुम्ही मला गुरु म्हणता, तुम्ही मला प्रभू म्हणता, मी तसाच आहे. मी तेवढ्या लायकीचा आहे, तेवढ्या योग्यतेचा आहे, तू तेवढ्या पात्रतेचा आहे. पण तरी सुद्धा तुमच्यापैकी प्रत्येक जण, ऐका, यहुदा मला 30 रुपयाला धरून देणार, पेत्र मला शिव्या देणार, तो माझा 3दा नाकार करणार, शिष्य राहिलेले सगळे मला सोडून जाणार, हे सगळं त्याला ज्ञात आहे. त्या स्वतः म्हटलं, मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जाईल. तो म्हणतो, मेंढपाळास मी मारील आणि मेंढरांची दानादान होईल. हे त्याला सगळं माहितीये, हे सगळे मला सोडून जाणार आहेत. पेत्र मला शिव्या देणार आहे, पेत्र माझा नाकार करणार आहे, हे सगळं त्याला माहितीये. यहुदा मला 30 रुपयाला धरून देणार आहे, विकणार आहे, हे त्याला माहितीये. पण तरी तो त्यांचे पाय देतो. काही लोक ते तुमच्या बाबतीत तसेच आहेत, तसेच आहेत. ते कदाचित त्यांची लायकी तुमच्यापेक्षा कमी असेल, पण तरी त्यांचे पाय धुवा. आमेन म्हणाल का? तुम्ही खूप लायक आहात, तुम्ही चांगले आहात, नीतिमान आहात, तुम्ही प्रेमळ आहात, तुम्ही गुन्हा केला नाही, कुणाला वाईट बोलला नाही, कोणाची निंदा केली नाही, खूप तुम्ही चांगले आहात. पण समोरची व्यक्ती तशी नाहीये. ती यहुदासारख्या स्वभावाची असेल, जसं त्याने येशूला 30 रुपयाला धरून दिलं. तो पेत्रासारखा असेल, जसं त्या पेत्राने येशूला शिव्या दिल्या. तुम्हाला पण शिव्या देणारे लोक तुमच्यामध्ये असतील, पण तो म्हटलं, मी जसं केलं तसं तुम्ही करा. येते का लक्षात? पॉइंट समजतो का तुम्हाला? मुद्दा मिळाला का तुम्हाला? येशू म्हणतो, मी हे का केलं? काय केलं? वाचा बरं, मी हे का केलं? मी तुम्हाला काय केले आहे? काय केलं आहे हे तुम्हाला समजले काय? तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधिता, प्रभू असे संबोधता, आणि ते ठीक बोलता, कारण मी तसा आहे. हा, आता तो त्याच्यात खाली फार सुंदर म्हटले, वाचा. म्हणून मी प्रभू व गुरु असूनही, मी प्रभू व गुरु असूनही, जर तुमचे 17 पर्यंत तुमचे पाय धुतो, तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे. कारण जसे मी तुम्हाला केलं तसे तुम्ही करावे. तुम्ही पण करावं. म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे, कित्ता बनवून दिला आहे. मी तुम्हाला खचित सांगतो. ऐका, खचित सांगतो. दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही, आणि पाठविणाऱ्यापेक्षा थोर नाही. जर या गोष्टी तुम्हाला समजतात, तर त्या केल्यानं तुम्ही धन्य आहात. कशानं धन्य आहात? आशीर्वाद. धन्य म्हणजे आशीर्वाद, ब्लेसेड. कशानं आशीर्वादित आहात? एकमेकाचे पाय धुतले तर तुम्ही आशीर्वाद धन्य आहात. ही धन्यता आहे. तुम्ही दास बनता, ही धन्यता आहे. तुम्ही माघार घेता, ही धन्यता आहे. तुम्ही येशू सारखं बनता, ही धन्यता आहे. धन्यता याच्यामध्ये, आज जर तुमच्या मनामध्ये ती भावना आली ना, समजा मला येशूचा शिष्य बनण्यासाठी काही ठिकाणात मला माघार घ्यावी लागते. कोणी शिव्या दिल्या असतील, माघार घ्या त्यांच्यासमोर. तुम्ही धन्य आहात.
तुम्ही धन्य आहात. उपवास केल्यानं तुम्ही धन्य नाही, पण माघार घेतल्यानं तुम्ही धन्य आहात. आमेन. तुम्ही धन्य आहात. कोण धन्य? म्हणून मत्त्याच्या शुभवर्तमानाच्या 5व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये काढले, वाचा बरं. हेड करू आपण मत्त्याचं शुभवर्तमान 5वा अध्याय. जे आत्म्यानं दीन ते धन्य, ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य. काय तिची प्रार्थना काय? त्यांचे एकाला तुझ्या कुठं? उजवीकडे. कुठं? राज्यात. कुठं? राज्यात. तुझ्या राज्यात एकाला उजवीकडे, एकाला उजवीकडे आणि एकाला डावीकडे. आता इथं काय म्हटलं? देवाच्या राज्यात कोण असणार आहे? जे आत्म्याचे दीन ते धन्य, ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य, स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आता योहानाच्या आईची प्रार्थना काय? याला तुझ्या राज्यामध्ये उजवीकडे ठेव. तो म्हणतो उजवीकडे ठेवण्याच्या अगोदर त्यांनी आत्म्यामध्ये दीन व्हायला पाहिजे. म्हणजे काय? दीन म्हणजे भिकारी. आत्म्यामध्ये कसलं असलं पाहिजे? भिकार. आत्म्यामध्ये एवढं भरलंय, मी डिग्री आहे, मी अमक आहे, मी तमक आहे, मी श्रीमंत आहे, मी अमक आहे, मी असं आहे, मला एवढे लोक ओळखतात, माझं. ही आत्म्यातली दीन नाही. आत्म्यामधला दीन जातो पाठवणाऱ्यापेक्षा पाठवलेला श्रेष्ठ नाही, तर पाठवणारा श्रेष्ठ आहे. येशू सुद्धा आपल्या बापाला त्याची धन्यता देतो. तो म्हणतो मी नाही, ज्यानं मला पाठवला तो मोठा आहे. जर तोच गौरव आपल्या बापाला देतो, मग तुम्हाला पण ज्या देवानं जगामध्ये पाठवलं त्याच गौरव करा. आत्म्यामध्ये दीन राहा, एकमेकाच्या अधीन राहा, एकमेकावर प्रीती करा. आणि शास्त्र सांगतं जर तिथं पोचायचंय तर इथून सुरुवात करा. इथं जे टिकतील ते तिथं पोचतील. इथं टिकलं तर तिथं पोचणार आहे, इथं नाही टिकलं तर तिथं कसं पोचणार आहे? त्याच्यासाठी लक्षात घ्या. जे ऐका, आता जिथं चर्चला जाणारे घरी बसलेले लोक आहेत, मला माहिती, मला बऱ्याच लोकांना मी ते असे संदेश ऐकल्यावर लोक चर्चला जायला लागले. मला एक असिस्टंट सांगितलं 12 वर्ष चर्चचं तोंड बघितलं नाही, तुमचा संदेश ऐकला आम्ही चर्चला जायला सुरुवात केली. त्या चर्चमध्ये आमचं भांडण झालं होतं, आम्हाला पटलं नाही, पण तुम्ही सांगितलं ते आम्हाला पटलं, आम्ही गेलो. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला त्या चर्च मधनं कितीही दुखावलं असलं तरी सुद्धा माघारी जा, क्षमा मागा, त्यांचे पाय धुवा. याच्यासाठी तुम्हाला तुमची जागा तिथं पक्की करता यावी. चर्च बदलल्यानं व्यक्ती बदलत नाही, तर तुम्ही जिथं आहात तिथं तुम्हाला बदलावं लागतं. त्याला बदलायचं नसतं, तो व्यक्ती कधी धन्य होत नाही. म्हणून शास्त्र सांगतं जसा तुमचा गुरु तसं तुम्ही बनावं. मग योहानाच्या आईची प्रार्थना काय? एकाला तुमच्या उजवीकडं, एकाला तुमच्या डावीकडं. येशूने एवढं सगळं फिरवलं आणि तिला सांगितलं की बाई असंच कोणी तिथं उजवी डावीकडे बसणार नाही, एवढं सगळं करावं लागेल, त्यास तुम्ही माझ्या उजवीकडे असणारे. मग तो म्हणतो माझं वचन ऐकणारे, त्याप्रमाणे पाळणारे माझी मेंढरं, तुम्ही माझ्या उजवीकडे या आणि ते पित्यानं देऊ केलेलं सगळ्यात सुंदर राज्य तुम्हाला घ्या. सगळ्यात सुंदर राज्य. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपल्या मान आपण लावूया, आपली मस्तक आपण झोपूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. आज प्रभूच्या वचनानं पुन्हा एकदा आमची भेट घेतलेली आहे. जिथं आहोत तिथं देवाच्या योजनेप्रमाणे आम्ही आहोत. आम्ही लायक आहोत म्हणून त्यानं आम्हाला बोलवलं नाही. ज्यानं आम्हाला पाठवलं तो खरंच खूप अद्भुत देव आहे. हे सर्व समर्थ देवा, स्वतः मी तुझ्या समोर नम्रतेने येत आहे. माझ्या तुझं वचन प्रथम माझ्याशी बोललं. आज ते शिक्षण साऱ्या जगाला त्याची आवश्यकता आहे. चुका माझ्याकडनं पण भरपूर घडलेल्या आहेत, परंतु नम्रतेने तुझ्या समोर लोटांगण घेतो, उपडा पडतो आणि म्हणतो देवा पाठवलेला श्रेष्ठ नाही तर पाठवणारा श्रेष्ठ आहे. त्याच भावनेनं त्या वधस्तंभावरच्या ख्रिस्ताकडे पाहत आहोत. वधस्तंभी जाण्यापूर्वी 12 शिष्यांसमवेत जे शिक्षण तुझ्या पुत्रानं दिलं, आज आमची मन तुटून गेलेली आहेत, आमची अंतःकरणं तुटून गेलेली आहेत. प्रभूजी जगातल्या सगळ्या मंडळ्या मी तुझ्या स्वाधीन करत आहे. शेरडं नको तर ते मेंढरं बनवू दे. दास कधी धन्यापेक्षा श्रेष्ठ नाही, शिष्य कधी गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही. प्रभू या सगळ्या गोष्टी आज पुन्हा एकदा तू आम्हाला आठवण करून दिल्या.
जे सिक्रेट, जे रहस्य तुझ्या वचनातनं या दिवसात तो आम्हाला प्रगट करत आहे, यातनं आम्ही फक्त म्हणतो धन्य तो देव, ज्या देवानं आम्हाला जगण्याचा एक नवीन सिद्धांत सांगितलेला आहे. लांबून दुरून लोक या ठिकाणामध्ये आलेले आहेत प्रभूजी, आपापल्या मंडळांमध्ये जातील, त्यास याच शिक्षणावर त्यांच्या मंडळ्या पुन्हा एकदा उभ्या केल्या जाऊ दे. तुझं वचन ऐकणारे काही लोक काही कारणामुळे दुखावलेले असतील, चर्चकडे जात नसतील, काही एकमेकाच्या घराकडे जात नसतील, परंतु जसं शिष्यांना येशूनं शिकवलं, धरून देणाऱ्याचे पाय धुतले, नाकारणाऱ्याचे त्यांनी पाय धुतले, दोष देणाऱ्यांचे त्यांनी पाय धुतले. आज काही कारणामुळं अशाच प्रकारची अवस्था काही लोकांमध्ये असेल, पण आजच्या संदेशानंतर तुटलेले नातेसंबंध पुन्हा नीट केले जाऊ दे. घरी थांबले लोक चर्चकडे आकर्षित केले जाऊ दे. माझ्या देवा, तुझं मंदिर महत्वाचं आहे, शिक्षण घेऊन पुढे जावं यासाठी सहाय्य कर. मंदिराचं बांधकाम पूर्णत्व जाण्यासाठी तुझी अनुग्रह, तुझी कृपा पुरून दे प्रभूजी. एक एक रुपया तुझ्या मंदिरामध्ये येत असताना मला माहिती आहे त्याचं प्रतिफळ तू लोकांस देणार आहे. त्याचे आशीर्वाद त्यांना दे. महाराष्ट्राच्या विविध भागातनं हजारो लाखो रुपये लोक या मंदिरासाठी पाठवत आहे. त्यांच्या दानाच्या द्वारे त्यांच्या जीवनात मोठ्या साक्षी घडू दे प्रभूजी. आणि हे मंदिर, भव्य मंदिर, शलमोनाच्या मंदिरासारखं बांधलं जावं यासाठी आमच्या गरजांचा पुरवठा कर. तुला महिमा, तुला गौरव, तुला आदर देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सर्व काळ राहो. आमेन. आमेन. मला